नमस्कार माझे मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या प्रश्नावर सरकारसमोर तब्बल 10 मोठ्या मागण्या मांडल्या आहेत। मानधन 2500 वरून थेट 4000 रुपये करण्याची मागणी, UDID कार्ड, स्वतंत्र निधी, शिक्षण, रोजगार आणि आरक्षण अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर त्यांनी सरकारचे लक्ष वेधलेले आहे। चला तर मग जाणून घेऊया या 10 मागण्या आणि सरकार यावर काय निर्णय घेऊ शकते। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगाच्या विविध प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे आमदार बच्चू कडू यांनी अधिवेशनात सरकारकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केलेल्या आहेत। सर्वात प्रथम म्हणजे मानधन वाढवण्याची मागणी। सध्या अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मानधन मिळते, मात्र वाढती महागाई लक्षात घेऊन हे मानधन किमान 4000 रुपये प्रति महिना करण्यात यावे अशी ठाम मागणी करण्यात आलेली आहे। नंबर 2, UDID कार्ड नसल्यामुळे मानधन बंद करू नये। म्हणजेच अनेक लाभार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे UDID कार्ड मिळालेले नाहीये, त्यामुळे अशा लाभार्थ्यांचे मानधन थांबवू नये अशी मागणी करण्यात आलेली आहे। नंबर 3, दिव्यांगांसाठी स्वतंत्र निधी। म्हणजेच बाजार समितीमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असलेले निधी योग्य प्रकारे वापरण्यात यावा आणि त्यांचा प्रत्यक्ष लाभ दिव्यांगांना मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। नंबर 4, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये विशेष सुविधा। म्हणजेच प्रत्येक मोठ्या रुग्णालयामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र वाढ तसेच सन्मानाचे उपचार मिळतील आणि विविध सुविधा निर्माण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। नंबर 5, स्वतंत्र आणि आर्थिक तरतूद। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र आणि पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। नंबर 6, AC बसमध्ये आरक्षण। म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाच्या AC बसमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षणाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। नंबर 7, बस स्थानकावर गाळे राखीव ठेवावेत। प्रत्येक बस स्थानकावर दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी काही गाळे राखीव ठेवावेत, जेणेकरून त्यांना रोजगारांची संधी मिळेल। नंबर 8, स्वतंत्र विद्यापीठ। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणीही यावेळी करण्यात आलेली आहे। नंबर 9, दिव्यांग मंत्रालय अधिक सक्षम करावे। म्हणजेच दिव्यांग मंत्रालयाला अधिक अधिकार आणि आर्थिक बळ देऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। नंबर 10, नवीन शिधापत्रिका वाटपात प्राधान्य। म्हणजेच नवीन शिधापत्रिकात वाटप करताना दिव्यांग, विधवा महिला आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। तर माझ्या मित्रमैत्रिणींना या होत्या आपल्या 10 मागण्या ज्या अधिवेशनात मांडण्यात आल्या होत्या। दिव्यांग बांधवांसाठी मांडण्यात आलेल्या या 10 मागण्यांपैकी तुम्हाला कोणती मागणी सर्वात महत्त्वाची वाटते तुमच्या मते कमेंट करून नक्की लिहा। अशाच सरकारी आणि अधिवेशनाचा निर्णय ताज्या अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।